अफगाणिस्तान सुद्धा अनेक मुस्लिम समाजाचे भक्त बसव कल्याणाला येऊन दीक्षा संस्कार घेऊन आणि लिंगानुसंधान केलेले अनेक भक्त आम्ही पाहतो. सांब सदा शिवा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज मज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी माता की जय. त्रैलोक्य संपदाल्लेख्य तमल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारग तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवाम्. वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यामध्ये प्रतिनित्य सत्संग सोहळा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. या अंतर्गत अनेक विचारधारा आपण श्रवण करत आहात.
काही विचार आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही गोष्टी आढळलेल्या आहेत. कुठल्याही मार्गात जाणारा जो व्यक्ती आहे, व्यक्तीच्या प्रत्येक पावला पावलाला त्याला अनुभूती होत असते, अनुभवला येत असतात गोष्टी. तुम्ही सन्मार्गात असाल किंवा दुर्मार्गामध्ये, दुर्मार्गामध्ये जात असताना सुद्धा बरेचसे अनुभव होते, सन्मार्गामध्ये सुद्धा अनुभव होते. तो दुर्मार्ग स्वीकारलेले जो व्यक्ती आहे त्याचा अनुभव दुःखाचा होत असते. दुर्मार्ग हा दुःखाचा मार्ग आहे, सन्मार्ग म्हणजे हे सुखाचा मार्ग आहे. भोग भोगत असताना त्यांना दुःख वाटत असेल, परंतु त्याच्या फळ मात्र सुखदायक असते. जो कर्म आपण करत राहतो, कर्म करताना ज्यावेळी खुशी वाटते, त्या कर्माच्या मार्गस्थ असताना ज्यावेळी खुशी वाटते, खुशी होऊन करणं वेगळं. काल खुशी होऊन करणं वेगळं सांगितलं. कर्म केल्यानंतर त्याला एक प्रकारचे उल्हास निर्माण होते. हे राजस्व वृत्ती म्हटलं. खुशी खुशी बघा, काही कर्म असं असतात जो भोग जीवन आहे. भोग जीवन भोग भोगत असताना त्याला वाटते हे सर्वात मोठा सुख आहे. भोगे रोग भयम. ಸಾಸ್ವಿಯಟ್ಟು ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಸಾಗರದಷ್ಟು ದುಃಖ ಅಂತ. मराठीमध्ये सांगायचं म्हणजे तिख्या एवढा सुखासाठी सागरा एवढं दुःख. ठीक आहे, सुखाचा वृद्धी करायचा असेल तर आपण काय करावं लागेल? आमच्या सुखाच्या वृद्धी करायचं आहे. आपल्याला सुख वाढवायचं आहे. काय करावं सुख वाढवायचं असेल तर? सुखाचं वृद्धी करायचं आहे. काय वृद्धी झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये सुखाचा वृद्धी होईल? आपण विचार करतो पैसाचा वृद्धी झाला तर आमचा सुखाचा वृद्धी होणार आहे. नाही, परंतु वाटते की नाही तसं? पैसा आलं, माझा एवढा सुखी दुसरा कोणीच होत नाही, अशा प्रकारचे विचार डोक्यामध्ये आपण भरून आहोत. आणि हे भेटले की मी सुखी होईन, हे भेटले की सुखी होईन, अशा प्रकारच्या धोरणा आपल्या मनामध्ये जडलेले आहे. परंतु जे सुख म्हणून आपण विचार केलो, माझा सुखाचा वृद्धी होईल म्हणून जे विचार केलो, तिथं विपरीत दिशामध्ये आपण गेलेले असतो. सुखी होईन म्हणूनच संसार बसलेले आहे. सुखी होईन म्हणूनच संसार आपण बसविलेले आहोत. आणि जे अनुभवी लोक सांगतात याच्यात काय पडतो, पडू नको, कोण म्हणतात? ज्यांनी पडले त्यांनी म्हणतात.
अनुभव. जो पडलेले आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात, बापू ह्याच्यात का पडलास, काय पडलास, उग कशाला ह्या भानगडीमध्ये पडलास, असं म्हणून त्याला मार्गदर्शन करतात. परंतु ऐकून घेणारा व्यक्ती विचार करतो, स्वतः मजा करावं मला लय, मला नको म्हणतात ते मजा करावं म्हणतात. बराच दिवसापूर्वी मी एक कथा बोललो होतो तुम्हाला, आठवण आहे की नाही की, उंदीर धरायचं असलं तर काय ठेवतो आपण, मांजर, अजून पिंजर, पिंजरा ठेवतो. पिंजरामध्ये काय काय ठेवतो, शेंगदाणे, भजी, तळालेले वस्तू, मुरमुरी टाकतो की नाही. बरं, कुठल्याही उंदीर त्याच्यात पडला नाही. सुरू एक उंदीर विचार करून विचार करून विचार करून विचार करून एक उंदीर आत शिरलं. आत गेल्याबरोबर अडकून बसले. आता थोडं खाल्ल्यासारखं वाटते, कुठंतरी आवाज आल्याबरोबर बाहेर पळायला बघते, त्यावेळेला दरवाजा बंद. कशाला, त्या उंदिराला. आपला दोष नाही, उंदिराचा दोष आहे. लक्षात आलं का. तसं आत पडलेले उंदीर बाहेर येणाऱ्या उंदिराला म्हणतो, बाप्पू पडू नको. कोणती उंदीर, मधलं उंदीर काय म्हणते, बाप्पू पडू नको. बाहेरचं काय, एकटाच आणाव मला रस, तळलेली वस्तू भारी आहे, मजेदार आहे, एकटाच खायचा विचार चालू आहे का तुझं, मला येऊ नको म्हणतोस. कसं येणार नाही, हुडकून दरवाजा हुडकून आत पडते. गप गप खाल्ल्यासारखं वाढते, आवाज आल्याबरोबर पळायला बघते. म्हंटल होतं रे तुला, ऐकलंस कुठं, मी म्हंटल होतो, ऐकलंच नाही बघ, म्हणून अडकून बसलास. त्यासाठी नाशवंत संसार सुख, अति आनंदे माने मूर्ख, क्रोधे करी रख रख, सर्वता बद्ध तो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आहे, मी सुखी होईन, प्रत्येकाला वाटतं. परंतु जसं जसं त्यांच्या वृद्धी होणार आहे, इच्छाचा अपेक्षा वाढत जाणार आहे, तेवढंच तो अडकून बसणार आहे. ह्याच्यातून निघणं भयानक कठीण, निघू शकत नाही. हे मोठा बंधन आहे. परंतु या बंधनातून मुक्त व्हायचं असेल, सत्याचा संग, दुसरं काही नाही, त्याला म्हणतात सत्य संग. हे अडकायचा अगोदरच ऐकून घेतला असेल तर बरं होतो. माऊलीने अडकायचा अगोदरच ऐकून घेतले. काय काही माऊली अडकल्यावर ऐकून घेतले. लक्ष्मण महाराजजी, त्यांना कळाला काही नाही, म्हणून त्याच्यातून निष्ठून बाहेर पडले. ह्याचा अर्थ लग्न करून घेऊ नये असं आमचं म्हणणं नाही. सतीपती अंदाज भक्ती हितव पुदु शिवंगे, तिथं ताळमेळ लागत नसेल तर, ताळमेळ लागत नसेल तर तिथंच पडून राहायचं का, बिलकुल पळून जायचं.
राहायचंच नाही. गार्गे आणि मैत्री स्वतःचा कल्याण करण्यासाठी ऋषी निघाला. लक्षात आलं का? परंतु गडगंच संपत्त होत त्याला. गार्गे आणि मैत्री दोन पत्नीला. ज्यावेळी त्यांना जायचं होतं, आता मला आत्मोन्नती करायचंय, माझा स्वतःचं कल्याण करून घ्यायचे, मी राहू शकत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, अरबो खरबो आस्ती आहे, प्रॉपर्टी आहे, दोघही काय करा, अर्धा अर्धा वाटून घ्या. प्रॉपर्टी वाटून घ्या, मी जाणार आहे. एक पत्नी स्वीकार केली, एक पत्नी अस्वीकार केले. या संपदामध्ये मी भाग घेणार नाही, परंतु आपल्या सोबत मी येऊन माझा बी आत्मोन्नती, माझा आत्मकल्याणासाठी मीही सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे, हे शाश्वत नाही. त्याकरता हे विचार सर्वांच्या कानात पडत राहते, परंतु कोणाचं तर कल्याण होत असतो, सगळ्यांचं होत नाही. कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाचा अनेक संत होऊन गेले. शिशुनाळ शरीफ म्हणून एक संत होऊन गेले. परवा एक इब्राहिम सुतार म्हणून एक संत होऊन गेले. परवाच गेले, त्यांनी शिवाधीन झाले. एवढं प्रवीण, एवढं महान पंडित, अनुभवी, सुहाना आणि शबाना हे दोन लेकरं होते. आमच्या जवळ सुद्धा ते आले होते, एक शबाना म्हणून, भीमगलचे. मेटपल्ली जवळ भीमगलचे. रेश्मा आणि शबाना हे दोन लेकरं होते. दुःख कोणाला? दुःख म्हणजे सगळ्यांना सारखाच राहते, दुःख काही वेगळं वेगळं राहत नाही. ते हिंदू असो किंवा मुसलमान असो, लिंगायत असो, वारकरी असो, कोणी असो, दुःख सारखंच राहते. इंचू चावल्यानंतर लिंगायतला कमी चढते आणि मुसलमानाला जास्त चढते का? नाही. काय लोक मुस्लिम असो, लिंगायत असो, काही लोकांना चढतच नाही. काय लोकांना ठणक एवढा मारते, त्याला सहनच होत नाही. चावले की नाही इंचूच कोणाला तर? आतापर्यंत तू चावलाच नाही, हात वर कर बघतो, आतापर्यंत चावलाच नाही. माझ्याजवळ 2 इंच आहे, या तुम्हाला दाखवतो अनुभव. हा बघा, लय भाग्यशाली आहो. आपल्याजवळ चढणारे इंचू येते, चावायला लावतो तुम्हाला. म्हणजे हे दुःख विष सगळ्यांना सारखा चढणार आहे, हे वेगळे वेगळे नाहीत. अशा प्रकारचे दुःखी आत्मा आपल्याजवळ निरंतर येत राहतात. लक्षात आलं का? प्रत्येक अनुभूती आहे. आता महाराज भेटले मला, सुहाना आणि शबानाचा तुम्हाला बोलत होतो, थोडं आठवण ठेवा. महाराज जी आठवण ठेवते. अचानक आम्ही शंकरनगरला गेलतो की काहीतरी. महाराज कुठे गेले होते? मी शंकरनगरी.
हा, काय काय ठिकाणी असं असते की तिथं औषध नाही, उपचार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. गुरुमाऊलीचा शब्दच त्याला औषध होते. बराच दिवस परेशान होती ती, काहीच केलं नाही. गेलो आम्ही, भेटलो. हा, हस्तमस्तक संयोग करा आप्पा म्हटलं. त्यांना काय गडबड होतं ते बी मला माहित नाही, परंतु तेव्हापासून एकदम रिलीफ झाले. आता आता त्यांचे आगमन झालं. काय नाव त्यांचे? बालाजीरावजी. आणि काही दिवसापूर्वी तेलंगणा, बघा, बिरकूर, बिरकूर आहे की रे सोनी? हा, बिरकूर. आता लेकरून नाचू लागले बघा, दन 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 नाचायले ते बिरकूर. बराच वेळ फेरी घातली आपल्याजवळ. एक दिवस घळघळ रडू लागली. आप्पा, माझ्या भाग्यात होती की नाही सांगा. तर त्याचं नाव काय ठेवलीस? ओम. हा, म्हणून ओंकाराचा नाद करलेले ओम. तर पुत्ररत्न त्यांना प्राप्त झाला. एकमेव कारण, मला औषध नको, मला उपचार नको, फक्त तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे म्हणजे. लक्षात आलं? अशा प्रकारचे निष्ठा बाळगणारे अनेक भाविक येतात आणि इथं एवढं लांब प्रवास करून आणि सेवेमध्ये ते तत्पर आहे. लक्षात आलं का? तसा कोणाचा उद्धार व्हायचा असेल, ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे. एकदा आमच्या ह्याच्यामध्ये माती भरत होतो आम्ही, त्या मठाच्या अंगणामध्ये, शिवलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये माती भरायचं होतं, भरती करायचं होतं. त्यावेळेला सेवाभाव जास्त राहत होतं. मी सुरू आले तेव्हा जवळजवळ 2 फरलांगून माती टोपलं भरून भरतीसाठी तमलूरचे काही माता मंडळी येऊन 4-4 तास, 5-5 तास त्या ठिकाणी माती भरत होते. आता गणपती 4 फीट उंचावर होतं तिथं मठामध्ये. गणपती किती उडी मारून बसावा लागत होतं त्या वट्ट्यावर, त्या गणपतीवर. आता गणपती 5-6 फीट खाली गेले, तेवढं भरती त्या ठिकाणी. गणपती तसंच आहेत, परंतु भरती मात्र तेवढं झालेले आहेत. हा, हजारो ट्रिप त्या ठिकाणी माती पडला असतात. त्या काळामध्ये एक घटना घडलं. एक काय म्हणतात, एक घिसाडी घिसडी म्हणतात. हा, ते लोखंडाचं काम करतात. खिचडी नाही हो, हा, लोहाराचे. आणि मी आल्यापासून पाहतो फक्त ताडपत्री मारूनच आहे, ती घर बांधले नाही. हा, 8 घंटा शिस्त झोपी जातात. बिल्डिंग नाही, पंखा नाही, काही नाही. आणि तिथं अवतीभोवती साप, इंचू, किडे पिडे काय आहे, काय धिंगाणा. तिथंच गटार, तिथंच पाणी, त्याच्यामध्येच अजून बी तिथंच येते. तर ते लेकरू आले आपल्याजवळ, मातीचं काम चालू होतं. ते एक माय म्हटले, आप्पा थोडा बघा हो, 14 वर्ष झाले काय लेकरं नाही, थोडं बघा आप्पा, थोडं बघा. ठकटार देते काय, गिचडीचे लोक काही कमी राहत नाही. ते बाई मजबूत होती. म्हटलं हे मोठं टोपलं भरून ह्याच्या डोक्यावर ठेवा, लेकरं होते म्हणून.
असं की म्हटले 4 बाया मिळून मोठा टोपला भरून त्याच्या डोक्यावर ठेवले, 2 फरलांग घेऊन जाऊन तसले 5 टोपलं भरती केली त्यानं. टोपल उचलणं त्यावेळेलाच त्याचं गर्भधारण होणे. आता 2 की 3 लेकरं झाले त्याला. लक्षात आलं. मग उद्या तुम्ही टोपलं घेऊन येईल नाही तर इथं इथं भरतीच करायचं नाही, आणते कुठं. ज्यावेळी भरती येईल त्यावेळी तुम्हाला सांगतो. म्हणजे एक योग येतो, एक वेळ येतो, एक समय येते, वेळ काळ येते, त्याप्रमाणे योगायोग. त्याप्रमाणे आता एक आठवण आलं म्हणून सांगतो. उमाकांतजी उद्या त्यांच्या प्रसादाच्या व्यवस्था आहे. आठवण आलं, उद्या आठवण येते की काही सांगता येत नाही, वेळानुसार मला बोलावं लागतं. उमाकांत आहे की? हा हा आहे पाठीमागे. काही वर्षापूर्वी, जवळजवळ 12-13 वर्ष झाले की काही, आम्ही नागराळला गेलो होतो. निट्टूर जवळ नागराळ आहे. अचानक वास्तुशांती त्यावेळेला त्याने म्हटलं, कोणीतरी परिचय करून दिले, बराच वर्ष झाले बघा ह्यांना बी लेकरं नाही, बसा होमला बसा, होऊन जाते म्हटलं. होमला बसवायला लावले, होमाला बसले. आम्ही म्हटलं 1 पाहिजे की 3 पाहिजे? आपा तुमच्या मर्जी, ब्रह्मा विष्णू महेश 3 भेटलं जावं म्हटलं आम्ही. आता ब्रह्मा विष्णू महेश 3 लेकरला सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेत. आता उद्या त्यांच्या प्रसादाचा व्यवस्था. मग हे बघून सगळ्याला होमला बसला तर होईल का? नाही, एक वेळ असते, ती एक टाइम असते, एक समय. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातून ते शब्द बाहेर पडावा लागतं. त्यावेळी आपोआप त्या ठिकाणी तो काम बनून जाते. तर उमाकांतजी रोट्टे तेव्हापासून मोठं लेकरू 12 वर्षाची की आहे की काय, जस्ट रे किती वर्षाचं आहे ते येवलेले? हा, 3 बी या. वा, दर्शन ब्रह्मा विष्णू महेशाचा 3चा दर्शन या ठिकाणी होणार आहे. हा, राईट राईट राईट. ए थांबा, इकडे इकडे थांबा. बरे बरे बरे. हा, राईट. वा, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. लक्षात आलं का? अनुमान प्रमाण नाही, पुराण प्रमाण नाही, वेद प्रमाण नाही, श्रुती प्रमाण नाही. हा, वेद पुराण श्रुती प्रमाण नाही, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. अशा प्रकारच्या अनेक दर्शन माऊली आम्हाला करायला लावले. लक्षात आलं? अनेक दर्शन. हे दृश्य बघून सुद्धा आम्हाला कधीतरी माझा मी विचार करतो, हे शक्य आहे का? मलाच प्रत्यक्ष घडलं तरी सुद्धा आम्हाला हे घडलं का असा वाटते. लक्षात आलं का? आमच विश्वास तुझे पायी. म्हणून अतूट भक्ती श्रद्धा त्या भक्तांच्या असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना समाधान वाटतं. हे आपले बाबूराव जिरगे बी तसंच. इकडे तिकडे इकडे तिकडे भटकून बघतो, आखरी एकमेव थारा आपल्या सद्गुरु माऊली म्हणून या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. तर प्रत्येक गावोगावी एक प्रकारची अनुभूती आम्हाला मिळत राहते. आणि सुहाना आणि शभाना. लक्षात आलं का? बॉर्डर एरिया
अफगाणिस्तान सुद्धा अनेक मुस्लिम समाजाचे भक्त बसव कल्याणाला येऊन दीक्षा संस्कार घेऊन आणि लिंगानुसंधान केलेले अनेक भक्त आम्ही पाहतो. त्याच्यामध्ये एक विशेष स्थान मरुळ शंकर देवा म्हणून एक महान संत होऊन गेले. लक्षात आलं का? 12 वर्ष पत्रुळीचं खाली होतं त्यांनी. एकमेव कारण फक्त सत्संग मिळावं, बसवेश्वरांच्या अनमोल वचन आमच्या कानात पडावं, प्रतिनित्य त्यांच्या दर्शन व्हावा, एकमेव इच्छा त्यांच्या होत. त्याप्रमाणे त्या बॉर्डरवर त्या मुस्लिम परिवारातील जे दोन्ही लेकरं एक महात्मा शिवाचा संदेश देण्यासाठी सत्संग बोलविले होते. पूजा पाठ जप तप ज्या प्रकारे आपल्या या ठिकाणी नित्यनेमाप्रमाणे होत असतात त्याप्रमाणे होत असताना ते फूल देण्यासाठी ते येत होते. त्यांच्याकडं फूल खरेदी करायचं राहत होतं आणि फूल देण्यासाठी येऊन 2 गोष्टी ऐकून जावं म्हणून ते लेकरं बसत होते त्या सत्संगामध्ये. आणि एवढं भारी बोलत होते महाराजजी, साक्षात शंभो महादेव या ठिकाणी येऊन बसून आमच्या सोबत बोलत आहेत का असं वाटत. लक्षात आलं? गांधीच्या जो समानांतरमध्ये गांधीच्या पूर्वी एक राष्ट्रभक्त होऊन गेले. ते त्या काळामध्ये हे दोड्डाट काय म्हणतात त्याला, महाभारत आणि रामायणच ते पहिले नाटक होत होते. दुसरं नाटक नव्हतं ते पहिले. पूर्वी महाभारत किंवा रामायण. महाभारतमध्ये एक विशेष एक पार्ट म्हणजे एक अध्याय, द्रौपदीचा वस्त्र हरण, चिरहरण म्हणतात. एक ते प्रदर्शन होतं आणि नाटक बघण्यासाठी सर्व लोक बसलेले आहेत आणि जो मेन व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहे. अशा प्रकारच्या नाटक प्रदर्शन त्या ठिकाणी होऊ लागलं. लोक घळघळ रडू लागलेत आणि जो मेन कार्यकर्ता होता त्यांना सहन झाला नाही. ज्यावेळे वस्त्राला हात लावणार त्यावेळे पळत पळत येऊन बूट काढून खन्न खन्न वाजू लागले त्याला. कोणाला? ते पात्र करणारा माणसाला. हे नाटक आहे म्हणून सुद्धा त्याच्या लक्षातच नाही. हे खरंच घडलेले असं त्याला वाटलं होता. नंतर त्याच्या पाय धरून माझा गलती झाला, काही करणार नाही हो, मी वस्त्र फेडणार नाही, मला माफ करा म्हणून ते पाय धरले म्हणा त्यांचे. त्यावेळे त्यांच्या बूट घेऊन त्यांच्या डोक्यात ठेवले म्हणा. ते पात्र करणारा माणूस ठेवून घेतले म्हणे. आज मी पात्र केलेले माझा सार्थकच झाला म्हटलं म्हणे त्याने, सफल झाला. कारण स्वतःला विसरण्याचा काम मी या ठिकाणी केलो. मी डायरेक्ट दुःशासनाचा पात्र, दुर्योधनाचा पात्र करेक्ट मी निभावलेले आहे असं म्हणून प्रत्यक्ष करून दाखवलं. आणि ते घेऊन जाऊन अलमारीमध्ये ठेवले म्हणे त्याच्या बूट. म्हणजे प्रेक्षक व्यक्ती सुद्धा तेवढं प्रेम करणारे लोक, तेवढा एक रूप होणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी होते म्हणे. त्याप्रमाणे जे महाराजी शबाना आणि सुहाना
जे दोघांना म्हणून नाही, प्रत्यक्ष बसलेले सर्व व्यक्तींसाठी अशा प्रकारच्या शिवाचा महिमा ते सांगू लागला आणि प्रत्यक्ष शिव अवतार घेतले का असा वाटला आणि काशीचा महिमा ते सांगू लागले. बघा, अनशन अनशन म्हणून करतात बघा, अनशन ते ह्याच्यामध्ये रामलीला मैदानमध्ये उपोषण, उपोषण उपोषण आंदोलन. परंतु महादेवासाठी आंदोलन कोण केले तुम्हाला माहिती आहे का? महादेवासाठी आंदोलन केली एक माय. ते कोण आहे म्हटलं तुम्हाला सांगतो. 300-350 वर्षापूर्वी घडलेल्या घटना आहे. मी कथामध्ये कथा सांगलो, लक्षात ठेवा. शबाना सुहाना. संकल्प आली त्या मातांना, अखंड रुद्र पूजा करावं, महादेवाचा अभिषेक करावा. म्हणून काशीला गेले. काशीला गेल्यानंतर तिथं महादेवाच नाही. ब्राह्मणाला विचारले, महादेवाचं रुद्रपूजा करायचंय, महादेव विहिरीत आहे. ज्ञानवापी मंदिर ते विहिरीत आहे. विहिरीत असलेले महादेव हुडकून काढ म्हटलं. हुडकून काढले, कुठं आढळलं नाही. त्यावेळे नदीत गेले माय. 1000 ब्राह्मणाला त्या ठिकाणी घेऊन जाऊन, अखंड रुद्र तुम्ही वाचा, महादेव प्रत्यक्ष व्हावंच लागते. तुला वेड लागले म्हणले, वेड लागला नाही, तुम्हाला म्हणावंच लागते. रुद्रो भूत्वा रुद्रो भवेत. त्यासाठी रुद्र प्रत्यक्ष व्हावं लागेल असं म्हणून म्हणायला सुरुवात केले. 1000 ब्राह्मण, ओम नमस्ते रुद्रमन्य भवतो ईशमे नमः, नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुदते नमः, यादयसु शिवतमा शुभं भवते तनः, शिवाशरव्यायातवदयानो रुद्रमणया यादे रुद्रश्यमातनुर घोरा पापगाशिनी. अशा प्रकारच्या रुद्रपूजा सुरू झाली. सकाळी कसं होते, मस्त वातावरण आपलं. रुद्र महिमा स्तोत्र. आणि जसं जसं रुद्र चमक अध्याय संपला, पुरुष सूक्त सुरुवात झाली. ओम सहस्रझैरजा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वदोरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम् पुरुषये वेदगुं सर्वं यद्भूतं यश्च भव्यं उदामृतत्वशेषानः. याचा अर्थ आहे, सहस्र शीर्षा पुरुषः. तुमचं शिर एक नाही, हजारो हजारो डोके, हजारो हजारो डोळे, हजारो हजारो हात आहे. हजारो हजारो हात आहे म्हणून एवढं सृष्टीच्या रचना होऊ लागले. हजारो हजारो डोळे आहे म्हणूनच हे सृष्टी तुम्ही पाहू लागलात. म्हणून अशा प्रकारचे गुणगान होत असताना माय असं थांबली होती ध्यान करत. साक्षात शिवलिंग येऊन त्याच्या हातात बसले. हे कोण आहे म्हणजे अहल्याबाई होळकर आहे. म्हणून आतापर्यंत आम्ही हातामध्ये शिवलिंग पाहतो. हे प्रत्यक्ष घडलेले घटना आहे. लक्षात आलं का? म्हणून तेव्हापासून संपूर्ण टोटल त्यांच्या भंडारात असलेले
संपूर्ण टोटल पैसा ज्या ज्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले त्या त्या ठिकाणी ते माय काय केलं, मंदिराचं निर्माण करत निघाले. सौराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या मंदिर आहे, काशीमध्ये त्यांचं मंदिर आहे, अनेक ठिकाणी. होळकर परळीला सुद्धा बघा कोणाला निमित्त केलं, अहिल्या मातांना. म्हणून स्वरचना भक्तांपासूनच रचना होत असते. लक्षात आलं का? मम करता कोण आहे? भक्त हा माझा मम करता आहे. परमर्शामध्ये तुम्ही म्हणतात ना, माझा तो मी त्याचा शरीर, त्याचा आत्मा मी आहे, त्याचं शरीर मी आहे. हा, वेगळे नाही. त्याप्रमाणे लीला, महादेवाचा लीला तो सांगत होते. ते लीला ऐकून हे दोनू लेकर शबाना आणि सुहाना, त्यांना वाटलं काशीला जायलाच पाहिजे, काशीचं दर्शन करून घ्यायलाच पाहिजे. आपुलिया कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती शरण जावे. निघालेत, मागी पुढी न विचार करता दोनों लेकर निघाले काशीला डायरेक्ट. पूर्वी आता तिथं लिहिलेलं आहे, हिंदू शिवाय प्रवेश नाही. मोठे मोठे ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी ते लेकर गेल्यानंतर त्यांच्या दोघाच्या बी हकलपट्टी केली. त्यावेळे रडत 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 त्या ठिकाणी बसले, तुमच्या दर्शन झाल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही. सर्व मंदिर पाडून टाकले, परंतु शबाना आणि सुहानाचनी ते पूजा केलेले, जो दर्शन दिलेले जे शिव आहे त्याला पाडलेले नाही, ते अजून बी तसंच आहे. बरेचसे मंदिर त्याच्यामध्ये समावेश झालेले, काढून टाकले. छोटे छोटे मंदिर लपून होती, बरेचसे मंदिर. हा हा बरोबर आहे. मोदीजी आता पहिले फिरायला जमत नव्हतं, काशीला बघितलं की आमच्या सोबत येऊन किती मोकळं झालेत. आता किती भक्तगण त्या ठिकाणी उभा टाकून दर्शनाच्या वाट पाहत राहतात. म्हणजे भक्ताचा ठिकाणी महादेव आहे, महादेवाचा ठिकाणी भक्त आहे की सांगता येत नाही. हा, भक्तासाठी भूमंडळी जास्व निघाला. हा, भक्ताला महादेवापर्यंत जायचं गरज नाही, महादेव भक्तापर्यंत येत राहतो. लक्षात आलं का? म्हणून कोलुवे नेंब भासे देव नदो, गेलिवे नेंब भासे भक्त नदो. देव काय मानतो? तुला मारूनच टाकतो. भक्त म्हणतो तुला जिंकूनच टाकतो. मारायचा भाषा तुझा असेल, जिंकायचा भाषा माझा आहे. म्हणून मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीव भावे शरण आलो. म्हणून अनंत कष्ट भोगणारे भक्त त्या कष्टामध्ये जे भेटते ते सुखामध्ये भेटू शकत नाही. म्हणून कष्टच मागितले भक्त लोक, सुख कधी मागितला नाही, सुखाचा अपेक्षा केला नाही. सुख आल्यानंतर शंभू आठवण येत नाही. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या
संदेश. या सत्संगामध्ये आपण श्रवण करत आहोत. आपल्या सुखाचं वृद्धी व्हायचं असेल तर काय करावं लागतं हे प्रश्न तुमच्या समोर होतं. आणि प्रश्नाचा उत्तर आहे भक्तीच्या वृद्धी झाल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल, वस्तूचा वृद्धी झाल्यानंतर नाही. लक्षात का? वाढो लोकी सद्विद्येचे हो सर्वत्र हाची प्रसाद. वृद्धी ते व्हायला पाहिजे, आचरणाचा वृद्धी व्हायला पाहिजे. वाढो लोकी सदाचार. सदाचार वाढलं तरच सुख मिळते, दुराचार वाढलं तर सुख मिळू शकत नाही. म्हणून सदाचार संपन्न असलेले व्यक्ती एकदम समाधान असतो. दुराचारी कधी समाधान राहू शकत नाही. लक्षात आलं का? म्हणून अनेक संत हे सदाचारी होते, दुराचारी संत झाला नाही. दुराचारी संत झाल्यावर दुराचार त्यांच्याजवळ शिल्लक राहिला नाही. बरोबर आहे. दुराचारी लोक सुद्धा संत झालेले आहेत. ज्यावेळेस संत होऊन गेले दुराचारापासून दूर निघून गेले, दुर्गुणापासून ते लांबले. म्हणून वाल्या कोळ्यासारखं, अंगुली मालासारखं संतांचं दर्शन झाल्यामुळं त्यांनी परिवर्तन होऊन गेले. हा 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 उर्लिंग पेद्दी घनलिंग देव. चोर दर्शनामुळं चोरत्व निघून गेला. लक्षात आलं का? फक्त सत्संगामुळं सगळं साध्य होऊ शकते, दुसरा उपाय बिलकुल नाहीच. हा काय करू देवा न सुचे उपाय. ज्याला सुचत नाही त्यांनी एकमेव काम करायचं, ज्या ज्या ठिकाणी सत्संग होत आहे त्या ठिकाणी जाऊन गप्प बसायचं. आप्पा आल्यापासून चालूच आहे आणि फार हुशार येते. त्या दिवशी तुमचं 2 गोष्टी ऐकून मला यूट्यूबमध्ये एक व्यक्ती मला फोन केला, कमेंट दिला, किती छान बोले तू गुरुजी, ते कुठले ते असं म्हणून मला फोन करून बोलले. लक्षात आलं का? म्हणून तेव्हापासून सकाळी सायंकाळी एवढा जर्जरित अवस्थामध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन हा बरोबर आहे. तर अशा प्रकारचे श्रवण करण्याचा एक मोठा गुण. लक्षात आलं का? श्रवण करणे हे मोठा गुण लागते. सगळ्यांना साध्य नाही श्रवण करणे. हे श्रवण भक्ती आहे. तर अशा प्रकारच्या भक्ती गुरुमौलीची कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभो. तर उद्या सकाळी पूजाच्या वेळेवर येऊन लवकरात लवकर या ठिकाणी बसायचं. आणि काही भक्त सेवा करण्यासाठी तत्पर राहतात, सेवेची संधी मिळत नाही, तरी सुद्धा तदनंतर आम्ही तुम्हाला भेटतो. तर जाता जाता आणि दिवसभर भेटत बसू नका. जे बी काही तुम्हाला बोलायचं असलं तर एक 5-10 मिनिटामध्ये आपलं काम तमाम करून घ्यायचं. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती हर 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 हर. Hare